गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण स्वामींना गुरु बनवतात. आपण इतकंही मोठं नाही का? आपण स्वामींना गुरु बनवू शकू, कारण त्यासाठी आपली पात्रता देखील आहे. गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच आपल्या हातून मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य घडलं असेल आणि म्हणूनच आपण स्वामींच्या मागील 12 तारखेला जेव्हा स्वामींना गुरु बनवायचं आहे तेव्हा पहाटे लवकर उठायचे आणि अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली जी काही पूजा आहे, जी गुरु बनण्याची जी काय आहे ती आपली ब्रह्ममुहूर्तावर व्हायलाच हवी, असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. वेळेत अगदीच शक्य नाही झालं तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत तुम्ही स्वामींना गुरु बनवून घ्यायचं आहे. आता स्वामींना बनवण्यापूर्वी काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे, ती म्हणजे बुधवारच्या दिवशी करू शकता. तर पूर्वतयारी फार काही विशेष नाही, पण पूजेसाठी लागणार जे काही साहित्य आहे, जसं की आपल्याला श्रीफळ लागणार आहे, खडी साखर पुडी लागणार आहे, या व्यतिरिक्त धूप दीप तर असंही आपल्याला घरामध्ये असतंच. काही क्वचित कधी कधी ते संपून जातं आणि मग वेळेवर आपल्याला यायचं आहे. या व्यतिरिक्त स्वामींना आवडणारी जी काही फुलं आहेत ती म्हणजे चाफ्याची फुलं, ती आपल्याला घ्यायची. चाफ्याची फुलं मिळाली नाही तर दुसरे फुलं आणले तरीही चालेल. त्याबरोबर तुळशीचे पत्र देखील आपल्याला लागणार आहे. त्यानंतर स्वामींना आवडणारा अत्तर देखील आपल्याला आदल्या दिवशी घेऊन यायचं आहे. अगोदरच हे असेल तर ते वापरायला हरकत नाही. नवीन पाहिजे असा हट्ट नाही, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी घेऊन येऊ शकता. त्यानंतर स्वामींसाठी जर वस्त्र आणायचे असेल तर ते तुम्ही पिवळ्या रंगाचे अगदीच आणू शकता. तर पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला आणायचं आहे, जे चौरंगावर पाटावर आपण अंथरत असतो. रंगाचं वापरण्याचा प्रयत्न करा, तर मग लाल रंगाचं वापरलं तरीही हरकत नाही. त्यानंतर स्वामींसाठी जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील तर रुद्राक्षाची छोटीशी माळ आहे किंवा जे काही फेटे वगैरे आहे ते तुम्हाला घ्यायची इच्छा असेल ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे शंख घंटा नसेल तरी तेही आणू शकता. अशा पद्धतीने आदल्या दिवशी जर आपण पूर्वतयारी केली तर दुसऱ्या दिवशी आपली गडबड होणार आहे आणि सकाळी सकाळी आपली पूजाविधी पूर्णपणे व्यवस्थित पडणार आहे. तर असं ही पूर्वतयारी आदल्या दिवशीची होती. आता सगळे करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्या ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करायची. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो एक प्रकारे पवित्र होईल आणि त्या ठिकाणी स्वामींचे आगमन होईल, आपल्या घरामध्ये होईल. तर अशा पद्धतीने तयारी करायची. त्यानंतर शक्य असल्यास आंब्याचे जे तोरण आहे ते आपल्या दरवाजाला लावायचे आहे. तुमच्याकडे जर आंब्याचं तोरण लावता येणं शक्य नसेल, तुम्ही उंबरठ्यावर 2 फुलं जरी ठेवली तरी चालणार आहे. आता हे झाल्यानंतर आपलं जे देवघर आहे किंवा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. बसण्यापूर्वी जवळ आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते देखील घ्यायचं आहे. त्यामध्ये पंचामृत आहे. पंचामृत नसेल तर दूध किंवा पाणी तुम्हाला जवळ घ्यायचं आहे. जी फुलं आपण आणलेली आहे, ती तुळशीपात्र आणलेली आहे, ते सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 ताट ताम्हण म्हणजे असतात ते देखील लागणार आहे, ते घ्यायचे आहे. हात पुसायला एखादा कपडा घ्यायचा आहे. सगळं साहित्य घेतल्यानंतर आपण आसनावरच बसायचं आहे. आसनावर बसल्यानंतर स्वामीची जी मूर्ती आहे ती एका छोट्या ताम्हणामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ताम्हणामध्ये जी मूर्ती काढलेली आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना काही खास सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. तर त्या सेवा कुठल्या आहेत तर बघा. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती अथर्ववर शिष्य म्हणायचं आहे. या ठिकाणी फक्त अथर्व शिष्य म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणायची नाही. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळेस म्हणणे शक्य असेल तर 16 वेळेस म्हणा, नाहीतर एकदा म्हणायला हरकत नाही. श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त म्हणताना फलश्रुती येते, वेळेस वाचायची नाही. आपल्याला फलश्रुती जी आहे ती शेवटी म्हणायची आहे. त्यानंतर रामरक्षेमधले देखील 1 ते 9 ओव्या ज्या आहेत तेवढ्याच आपल्याला वाचायच्या आहे. तर बघा सेवा कुठली सांगितली. अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्रीसूक्त आणि रामरक्षाचे 1 ते 9 ओव्या, अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेवा करायच्या. आता हे करत असताना आपण पंचामृत किंवा साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक केलेला आहे. आता हे जे काही पाणी आहे किंवा हे जे काही तीर्थ बनलेले आहे ते आपल्याला एका ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ताम्हण पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं किंवा ते दुसरं देखील छोटंसं ताट वगैरे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता हे पाणी जे आपण आता अगोदर जे काढले आहे ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आणि तुळशीला न टाकता कुठल्याही इतर झाडाला तुम्ही ते टाकू शकता. आता हे झाल्यानंतर काय करायचं, स्वामींची जी मूर्ती आहे
ती पुन्हा एका चांगल्या स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे, जे पिण्याचे असणार आहे. आता ते पाणी घेतल्यानंतर काय करायचं की पळीने हे जे पाणी आपण घेतलेलं आहे ते स्वामींच्या फक्त पायावर अर्पण करायचं आहे. बघा, स्वामींच्या फक्त पायावर आपल्याला हे तीर्थ किंवा हे जे पाणी आहे ते टाकायचं आहे, कारण आता आपण गुरुपद घेणार आहोत, हे लक्षात घ्या. आता आपण स्वामींच्या चरणावर 3 वेळेस जे पाणी अर्पण केले आहे त्या पाण्याचं काय करायचं ते बघा. हे जे पाणी आहे ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हातावर, उजव्या हातावर काढून घ्यायचं आहे. उजव्या हातावर ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी हातात घेऊन म्हणायचा मंत्र आहे. तो हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तोंडही म्हणून दाखवत आहे. बघा, मंत्र असा आहे: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशम नम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज. पदोदकम तीर्थजठरे धार्यामह शिरसा. ध्यारमह हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणावरचं तीर्थ पिऊन घेणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनण्याची जी काही क्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. हळूवारपणे स्वामींच्या पायावर 3दा हे ती पाणी टाकायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. म्हटल्यानंतर आता स्वामींची मूर्ती पुन्हा एकदा काढून घ्यायची. जी काही पूजा मांडणी तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती ठेवण्यापूर्वी जो तो की चौरंगा किंवा पुसून घ्यायचा, त्यावर पिवळा किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं. त्यानंतर त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती ठेवायची. मूर्ती ठेवल्यानंतर स्वामींच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा आणि स्वामींच्या उजव्या हाताला घंटा ठेवायची. हे इतकं करून झाल्यानंतर जो काही आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलेला आहे तो देखील त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. धूप दीप हे सगळं प्रज्वलित करायचं ठेवायचं आहे. स्वामींच्या कपाळाला आपल्याला अष्टगंध लावायचं आहे किंवा चंदन असेल तर ते लावायचं. ते लावत असताना हिना अत्तर घ्यायचं आणि हिना अत्तर मिक्स करून ते चंदन किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे चंदनाचा दिवा लावल्यानंतर स्वामींना हिना अत्तर पुन्हा एकदा लावायचं आहे. जे काही वस्त्र तुम्ही घेतलेलं आहे ते स्वामींना घालायचं आहे. हार घेतला असेल तो अर्पण करायचा आहे. जो काही फेटा वगैरे घेतला असेल तो देखील तुम्ही अर्पण करू शकता. आता या सगळ्या याची गोष्टी आहे, तुम्ही जे करणार आहात ते सगळं काही अर्पण करायचं आहे. आता फुलं जी आणलेली आहेत ती देखील अर्पण करायची आहे. हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला करायचं, जे आपण श्रीफळ आणलेलं आहे ते श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आहे. नारळाचा शेंडा आहे तो देवाकडे करायचा, म्हणजे स्वामींकडे करायला, आणि अशा प्रकारे आपल्याला हातामध्ये तो नारळ पकडायचा आहे. आता नारळ हातामध्ये पकडल्यानंतर स्वामींना आपापल्या हाताने विनवणी करायची. सगळ्यात अगोदर आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे की स्वामी अमुक अमुक माझं नाव आहे आणि मी या गोत्राचं आहे. आता गोत्र जर तुम्हाला ठाऊक नसेल तर कश्यप गोत्र आहे असं सांगायचं आणि स्वामींना सांगायचं की स्वामी आजपासून तुमचे शिष्य होणार आहे. माझे गुरुपद स्वीकार करा. तुम्ही माझा शिष्य म्हणून सांभाळ करा. माझा स्वीकार करा. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमचाच वाटा आहे आणि तुमच्यामुळे आज मी हे आयुष्य जगत आहे. या ज्या घरात मी राहत आहे ते तुमचं घर आहे आणि तुम्ही या घरामध्ये मला स्थान दिलेलं आहे, हेच माझं परम भाग्य आहे. आता आपल्या घरातील तुम्ही एक मोठी व्यक्ती म्हणून आपल्या घराचा सांभाळ करा, कुटुंबाचा सांभाळ करा आणि आमच्या दुःखात सुखात सगळं काही तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. अशा प्रकारे स्वामींना विनवणी करायची आहे. तुम्ही आता माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही फक्त आणि फक्त तुम्हीच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जसं बोलायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे जे काही नारळ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने स्वामींसमोर ठेवून द्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने जेव्हा आपण श्रीफळ अर्पण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही पर्याय आहे तो पूर्ण अशा पद्धतीने गुरु बनण्याचा छोटासा प्रयत्न होईल. स्वामींचे नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील आणि स्वामी महाराज तुमचा शिष्य म्हणूनही स्वीकार करतील. आता या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे असायला हवा तो फक्त आणि फक्त शुद्ध भाव. या व्यतिरिक्त स्वामींना काहीही लागणार नाही. स्वामींसाठी जो काही नैवेद्य तुम्ही आणलेला असेल त्यामध्ये मग बेसनाचे लाडू असतील किंवा स्वामींचा आवडता एखादा पदार्थ असेल, पुरणपोळी असेल, ते सगळं काही जे तुम्ही आणलेलं आहे ते तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. त्यामध्ये तुळशीचा समय असल्यावरून करायचा. त्यानंतर स्वामींची आरती करायची आणि तिथेच बसून तुम्हाला स्वामींच्या काही सेवा देखील करायच्या आहे. आता स्वामींच्या सेवा करत असताना जेव्हा आपण स्वामींना गुरु बनवतो तेव्हा काही खास नियमांचे देखील पालन करायचं असतं. तर ते नियम कुठले आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो की जर तुम्ही स्वामींना गुरु बनणार असाल तर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करणं गरजेचं आहे. आता आजपासून जर तुम्ही सर्वांना स्वामींना गुरु बनवला आहे तर मग नित्यसेवेला सुरुवात करायची आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर ती स्वामी
समर्थ या मंत्राचा 11 माळा जप करायचा. त्यासोबत स्वामी चरित्र सारामृत जे काय आहे क्रमशः रोज 3 अध्याय वाचायचे आणि तारक मंत्र सकाळ, दुपार, संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा तारक मंत्र म्हणायचा. या 3 वेळा कंपल्सरी आपल्याला स्वामींना गुरु बनल्यानंतर करावे लागतात. फक्त काही कारणास्तव जर तुम्हाला माळ जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करायची. बाहेर पडायचं आहे, तुम्हाला किती घाई असो, किती गडबड असो, पण 1 माळ तुमच्याकडून झालीच पाहिजे जप करून. तुम्ही प्रवास किंवा दुसरं काही काम करत असताना स्वामींचे नाम जपत राहिला तरी चालणार आहे. अशा प्रकारे 1 माळ जप का होईना स्वामी समोरच्या बसून म्हणले जपा. या व्यतिरिक्त स्वामी चरित्र सारामृतचे जे 3 अध्याय वाचले तरी चालते. या 3 अध्याय जर तुम्ही वाचले 7 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण झालं पाहिजे. एक नीतीश्वराचा भाग आहे. सेवा देखील कंपल्सरी. मंत्र प्रत्येक संकटातून तारून येणारा जो मंत्र आहे तो तारक मंत्र तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा म्हणायचा आहे. तुम्हाला या सेवा कंपल्सरी करायच्या आहे. जेव्हा तुमच्याकडून या सेवा करणे शक्य होणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही शिष्य म्हणून ओळखले जाणार आहात. तर मनाची तयारी तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सेवा देखील करायची आहे. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो असा की जो तुम्ही सेवा करत आहात ती स्वामींसाठी करत आहात, लोकांना दाखवण्यासाठी नाही. तर त्यामुळे आपल्याला सेवेचा ढिंडारा पिटवता कामा नये किंवा अमुक करतो की मी तमुक करतो प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. इतरांना करण्याची वेळ आली तर आवर्जून करावं, पण हेच करतो मी तेच करतो हे मार्गदर्शन द्यायचं नाही. काम करायचं आहे, आपल्याला सेवेचा गरज नाही. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो असा की आपल्याला दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं आहे. अगदी तुमच्या गावात मठ मंदिर नसेल तर हरकत नाही, पण जर तुमच्या गावात कुठे जवळ मंदिर आहे, केंद्र आहे, मठ आहे तर तुम्हाला दर गुरुवारी न चुकता त्या ठिकाणी जायचं आहे. भलेही तुम्हाला आरतीला शक्य झालं नाही तरी चालेल, पण दर्शनाला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. पुढचा जो नियम आहे तो असा की आपल्याला सेवेसोबतच चांगले कर्म देखील करायचे आहे, कारण आपण स्वामींचं खूप सेवा करायची आणि दुसरीकडे जर कर्म वाईट असतील तर आपल्याला सेवेचे फळ कधीही मिळत नाही. त्यामुळे तितके आपल्याला चांगले कर्म करायचे आहे, सेवेकरी घडवायचे आहे. तुम्ही सेवा करत आहात तर एखाद्याला जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर तोही सेवेला लागेल आणि एक सेवेकरी घडेल तर यापेक्षा मोठं कुठलंही पुण्य नाही. त्यामुळे सेवेकरी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि 5वा जो महत्त्वाचा नियम आहे जो बऱ्याच लोकांना ठाऊक नाही किंवा ठाऊक असूनही तो थोडासा कानडोळा करतात आणि मग त्यांच्या सगळ्या सेवेवर पाणी फिरते, तो नियम म्हणजे नॉनव्हेज. बघा, बरेच जण म्हणतात की तुम्ही स्वामींना गुरु बनवा पण नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर चालेल वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना पूर्णपणे चुकीच्या आहे. जर तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचं आहे तर मग तुम्हाला नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद करावं लागणार. त्यामुळे गुरु बनवताना एकदा 100% विचार करा आणि मग स्वामींना गुरु बनवा. तर स्वामी भक्त हो तुम्ही हे 5 नियम सांगितले आहे ते पाळले तर निश्चितपणे तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील, असेही स्वामी आपल्याला भरभरून देत असतात. जर आपण काही नियमांचं पालन केलं तर निश्चित आपल्याला आयुष्याचं सोनं होईल. वेळ लागत नाही. तर स्वामी भक्त व स्वामींना गुरु कसं बनवायचं, नियम कशा पद्धतीने पाळायचे हे सगळं काही सांगितलेलं आहे. दुसरा विषय राहिला तर तो असा ज्यांच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, त्यांनी काय करायचं तर ते सांगितलेलं आहे. अगदी तंतोतंत तसंच करायचं आहे. फक्त आपल्याला फोटोवर अभिषेक करता येत नाही, तसा मूर्तीवर करता येतो. मग आता अभिषेक करता येत नसेल तर हरकत नाही, फोटो तर पुसून घ्यायचा, अष्टगंध कपाळी लावायचा आहे. या व्यतिरिक्त ज्या काही सेवा अभिषेक करताना सांगितलं आहे त्या तुम्हाला म्हणायच्या आहे. फक्त हात जोडून तुम्ही म्हटलं तरी चालेल. बाकी जे काही पद्धत आहे ती अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने पाळायची आहे, नियमही तसेच पाळायचे आहे. तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा, नक्की मला कळवा, तेही सांगा. पुन्हा भेटूया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.